नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण करंट अफेअर्सचे महत्त्वाचे 10 प्रश्न बघणार आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण प्रश्न आणि उत्तर मी सांगणार आहे, तसेच जी पण अधिक महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ती पण तुम्ही नक्की लिहून घेत चाला आणि त्याचे रिव्हिजन करत चाला. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, की रिव्हिजन करत चाला. रिव्हिजन केल्याने त्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहू शकतात. त्यामुळे त्यांचे रिव्हिजन करत चाला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघूया आजचा पहिला प्रश्न. मांडला जिल्हा हा देशातील पूर्णतः कार्यात्मक साक्षर जिल्हा बनला आहे. मांडला कोणत्या राज्यातील जिल्हा आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे गुजरात, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. तर मांडला हा जिल्हा मध्य प्रदेश या राज्यातील आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जिल्हा पूर्णतः कार्यात्मक साक्षर जिल्हा बनलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. काही वेळेला हे मुख्यमंत्री पण स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जात असतात. तसेच राज्यपाल हे मंगूभाई छगनभाई पटेल हे आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल आहे. आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये बांधवगड, कान्हा, माधव, पन्ना, पेंच, सातपुडा, वनविहार आणि कुनो ही काही महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आपल्याला बघायला मिळत असतात. तर मित्रांनो, ही राष्ट्रीय उद्याने जी असतात ती तुम्ही नक्की तुमच्या वहीत लिहून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला, कारण की हा एक स्टॅटिक जीकेचा भाग असतो. तर हा स्टॅटिक जीकेचा भाग पण तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जात असतो. त्यामुळे ही राष्ट्रीय उद्याने पण तुम्ही नक्की लिहून घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 2. नवी दिल्ली येथे आत्मनिरीक्षण सशस्त्र सेना न्यायाधिकरण या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन कोणी केले आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे अमित शहा, दुसरा आहे राजनाथ सिंग, तिसरा आहे अनुराग ठाकूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजनाथ सिंग. तर राजनाथ सिंग यांनी या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन केलेले आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि कोणत्या ठिकाणी? तर नवी दिल्ली या ठिकाणी हे उद्घाटन केलेले आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी अनुराग ठाकूर यांचे पण नाव आलेले आहे. तर अनुराग ठाकूर हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तसेच अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. काही वेळेला हे केंद्रीय मंत्री पण परीक्षांमध्ये विचारले जात असतात. त्यामुळे जेवढे पण केंद्रीय मंत्री असतात त्यांची पण तुम्ही एक लिस्ट बनवून घ्या आणि त्याचे पण वाचन करत चला. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 3. UEFA महिला चॅम्पियनशिप लीग 2022 मध्ये खेळणारी पहिली भारतीय फुटबॉल खेळाडू कोण ठरली आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे मनीषा कल्याण, दुसरा आहे आदिती चौहान, तिसरा आहे ज्योती ठाकूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मनीषा कल्याण. तर त्या खेळाडूचं नाव कोणतं आहे? तर मनीषा कल्याण असं त्या खेळाडूचं नाव आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, जेवढे पण स्पोर्ट असतात ते पण तुम्ही नक्की लक्षात ठेवत चला, कारण की त्यांच्यावरती पण स्पर्धा परीक्षांमध्ये खूप प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे त्यांना पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 4. पहिले आदिवासी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक नारायण यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या राज्याचे पहिले कादंबरीकार होते? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे तामिळनाडू, दुसरा आहे कर्नाटक, तिसरा आहे केरळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ. तर ते केरळ या राज्याचे पहिले कादंबरीकार होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ज्या पण महत्त्वाच्या व्यक्ती असतात त्यांच्याविषयी अशी माहिती नक्की लक्षात ठेवत चला, कारण की असे पण प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये बनत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 5. कोणत्या मंत्रालयाने नमस्ते नावाचा उपक्रम सुरू केला आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे कृषी मंत्रालय, दुसरा आहे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय, तिसरा आहे शिक्षण मंत्रालय. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नमस्ते नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, IMP मार्क करून ठेवा, कारण की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की नमस्ते नावाचा फुलफॉर्म काय होत असतो? तर नमस्तेचा फुलफॉर्म होतो नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनिझम सॅनिटेशन इकोसिस्टीम
असा नमस्तेचा फुलफॉर्म होत असतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर शहरी भागात स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी काम करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. तर हे उद्दिष्ट पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते की नमस्ते नावाचा उपक्रम जो सुरू केलेला आहे त्याचे उद्दिष्ट काय आहे. तर हे उद्दिष्ट तुम्हाला माहित असले पाहिजे. त्यासाठी हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचे आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 6. स्वदेशी बनावटीच्या हायड्रोजन इंधन सेल बसचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे नरेंद्र मोदी, दुसरा आहे धर्मेंद्र प्रधान, तिसरा आहे जितेंद्र सिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जितेंद्र सिंग. तर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते या बसचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याला पण IMP मार्क करून ठेवायचा आहे आणि लक्षात पण ठेवायचं आहे. असे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये खूप बनत असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 7. केंद्र सरकारने नुकत्याच कोणत्या वस्तूला GI टॅग दिला आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे रसगुल्ला, दुसरा आहे मिथिला मखाना, तिसरा आहे केसर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मिथिला मखाना. तर सरकारने मिथिला मखानाला GI टॅग दिलेला आहे. GI म्हणजे काय तर जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन असं त्याचा फुलफॉर्म होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि बिहारमधील या मिथिला मखान्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आला आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 3, दुसरा आहे 5, तिसरा आहे 2. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3. तर ह्या निर्देशांकामध्ये आपला भारत देश हा 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. तर इंडेक्स जे असतात म्हणजेच निर्देशांक जे असतात हे स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की विचारले जात असतात. त्यामुळे हे तुम्ही नक्की लिहून घेत चला. खूप महत्त्वाचे असतात. त्यांना व्यवस्थित लिहून पण घेत चला आणि लक्षात पण ठेवत चला. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 9. 65वी कॉमनवेल्थ संसदीय परिषद कोणता देश आयोजित करणार आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे रशिया, दुसरा आहे कॅनडा, तिसरा आहे अमेरिका. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कॅनडा. कॅनडा हा देश ही परिषद आयोजित करणार आहे आणि तिचे कितवे संस्करण असणार आहे तर ते 65वे संस्करण असणार आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच 65वे एडिशन असणार आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला तुम्हाला हे एडिशन पण विचारले जाऊ शकते की कॉमनवेल्थ संसदीय परिषद कॅनडा हा देश आयोजित करत आहे, तर तिचे हे कितवे संस्करण आहे म्हणजेच एडिशन आहे तर ते 65वे एडिशन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. बघूया आजचा शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. जागतिक जल सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जाणार आहे? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर, दुसरा आहे 25 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर, तिसरा आहे 23 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 23 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीमध्ये जागतिक जल सप्ताह आयोजित केला जाणार आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर महिन्यातील जेवढे पण महत्त्वाचे दिवस असतात ते पण तुम्ही नक्की लिहून घेत चला आणि त्यांच्या थीम ज्या असतात त्या थीम पण तुम्ही लिहून घ्यायच्या आहे. काही वेळेला या थीम पण परीक्षांमध्ये विचारल्या जात असतात, तर त्यांना पण तुम्ही लिहून घेत चला आणि लक्षात पण ठेवत चला. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी जेवढे पण प्रश्न आणि उत्तरे सांगितलेले आहे, जी पण महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही नक्की तुमच्या वहीत लिहून घ्या आणि त्यांचे रिव्हिजन करत चला. कारण की रिव्हिजन केल्याने त्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहू शकतात. त्यामुळे त्यांचे वारंवार रिव्हिजन करत चला. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.